एक पोरगी तर मला डायरेक्ट म्हणली इंदुरीकर पोरी ना बोलतो त्याला काय प्रेम कळत आहे, तिला समजत नाही का शिमडीला काही कान फाड फोडलं पाहिजे तिला कळत नाही. 15 वर्षाची टुणगी म्हणजे बारीक आहे का, बारीक नाही. त्यानं मोबाईल दिलेला तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं तुला गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडाय गोड लागलं, त्यानं दिलेले पैसे गोड लागलं, आता भुकती मान्य दहा थाड पडून टाकले पाहिजे. समजत नाही का पोरीला, हा विनोद आहे काय, विनोद नाही. 15 दिवस त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडली तेव्हा नाही वाटलं तुला काय. 10,000चा तुझ्याकडे मोबाईल आहे, तुझ्या पर्स मध्ये 2-3 हजार रुपये आहे, तुझ्या मोबाईल मध्ये हजार रुपये बॅलन्स आहे, मी कुठून आणती तू. शाळा बुडून त्याच्या गाडीवर ओढ्याला हिंड तिथून बरं भुकती, फटकून काढलं पाहिजे. पोरगी आठवड्यातून एकदा हाणली पाहिजे. आता घरी जा महिला मंडळ कीर्तन संपल्यावर जरा पुरीला जवळ घ्या घरी गेल्यावर. आता तिचा जरा वह्या उचका वर्गातल्या आणि वह्यांची शेवटची पानं वाचा. इतके पॉवरफुल ग्रहपाठी तुला सुद्धा वाटण मी कॉलेजला जावा का काय. कॉलेजचा मोबाईल पहा, 3 सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना रेंज नाही. मुलीच्या मोबाईल मधले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा एकदा, तू फाशीच घेशील फॅनला. मग तुला कळलं आपल्या देवीचे भक्त किती पॉवरफुल आहेत. आणि मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स उचका, आपण 100 दिले त्याच्यात 500 आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे. 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे. आणि पुरीने या 2-4 वर्षामध्ये लाजा सोडून दिल्या. आणि आपण फक्त पोरांना नाव ठेवतो. पोरं बिंडोक कशामुळे झाली, पुरी मूर्ख झाल्या. पूर्वी पोरगी पळवायचं आणि पोरं बिंडोक का झाले महाराज, फुकाट ना सगळं. 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल, 2-4 हजाराचा पायात बूट, रुपये इन्कम नाही वळूला, फक्त मिशा काढायच्या आणि बोंबलत हिंडायचं. पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढायचा. मोटरसायकल चालला, कुत्र्याला थांबतो, त्याचा बाप पिसाळलेला होता, ते माझाठलं उतटून गेलं. ते फुकाट ना सगळं. घर बांधायचं नाही, एअर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, अभ्यासाची काही गरज नाही. 7-8 हजाराचा मोबाईल, 7-70 हजाराची पल्सर, 2-4 हजाराचा बूट, वरून बापानं 100 द्यायचे खर्चायला पेट्रोलला. हिनं दरिद्रीनं द्यायचे 100. इथलंही खोडीची, हिनं उलट म्हणायचं 100 राहू दे अजून, त्याचं ऐकू नको, त्याचं नको ऐकू, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो, त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे मग यांना फुकाट मिळालं ना सगळं. मग आता हे पोरं काल हरिपाठ करतील माझाटले ते. मग आता त्यांनी या 2 वर्षात वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. वाढदिवस घरी नाही करते, हे यांना बाप नाही ना. मग धाब्याच्या पुढे वाढदिवस करायचा, केक ठेवायचा मधी, त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची, सगळ्यांनी एकत्र मुतायचं त्या केकवर. मग तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या. खरंय का खोटंय, उतटून गेले ते. आणि या हरामीला बायका मिळालं, रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली गाठाला. पूर्वी नवऱ्याच्या घरी पोरगी जाताना 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा लग्नात. आता नाही, आता पोरगी रडत नाही, आता सनाट फुलाच्या गाडी कधी पोर. ते जुनं व्हायला राहत सगळं. आता 10 लग्न जर असले तर 7 लग्न जुने आहेत. आशीर्वाद द्यायचं सुद्धा भ्या वाटत आहे. उलटी आता पोरगी लग्न झालं ना, आई बापाला असा हात करते, सगळे हप्ते पेड करा, कर्ज नील करा, तर दुसरा हप्ता घेऊन येते. आता काय नाही, आता झाकली 1.25 लाखाची. पोरीला तर लाजच नाही, त्यांना काही वाटतही नाही त्याचं.
पुरीला काय वाटत नाही. एक पोरगी तर मला डायरेक्ट म्हणली इंदुरीकर पुरी न बोलतो त्याला काय प्रेम कळत आहे. तर काय बोलायचंय पुरीच्या पुढं. म्हणजे मला प्रेम कळत नाही. प्रेम आंधळा असतं म्हणली. त्याला 2 डोळे, त्याला कुठं प्रेम दिसत आहे. म्हणजे मला बिंडोक पुरी. पुरीला काय 100% पुरी इंदुरीकरला शिवाय द्या. बाबा इंदुरीकर केसांवरून आम्हाला लय बोलतो, कपड्यावरून बोलतो. पुरीनं तुम्ही जा ना पळून, आपलं मत नाही. आज जा कीर्तन संपल्यावर. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. पुरीनं जा पळून तुम्ही. आज जा, मेसेज टाका, चंद्र आहे साक्षीला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या बापानं काय पाप केलं होतं का तुम्ही त्याची इज्जत संपवली? एवढं उत्तर द्या. जा, कुणाबरोबर जा, कोणाच्या आधारांचा